Hello everyone. So in previous part of today's lecture we already see about the barbiturates as an prototype drug. Okay. So आपण barbiturates मध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे की barbiturates चे ॲक्शन काय आहे, मोड ऑफ ॲक्शन कशी आहे. ओके. त्याच्यानंतर त्याचे डिफरंट फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स आपण बघितलेले आहे. त्याच्यामध्ये सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक इफेक्ट बघितलेला आहे की जरी ते हिप्नोटिक इफेक्ट शो करत असले तरी ते नॅचरल स्लीपच्या रिझेंबल स्लीप इंड्यूस करतात, पण ते नॅचरल स्लीप इंड्यूस करत नाही. ओके. त्याचं मेन रिझन होतं की ते REM स्लीपचा जो पिरियड आहे तो काय करतात, शॉर्टन करतात. ओके. and also we see the anesthetic effects. okay, so short acting barbiturates जे आहेत ते anesthetic effects सुद्धा शो करतात. ओके. अँटी कन्व्हल्संट प्रॉपर्टी बघितलेली आहे. सो barbiturates that depresses the both sensory and motor areas of the cerebrum and hence they act as an anti convulsant. ओके. सो अँटी कन्व्हल्संट्स म्हणजे काय, कन्व्हल्संट्स म्हणजे आपण बघितलेलं आहे की जी sudden or violent or irregular movement of the body. Okay, so that condition is known as convulsions. Okay, so barbiturates like drugs आहे ते also produces a anti-convulsant effect. Okay, with the help of action of depress of both sensory and motor areas of cerebrum. Okay, so cerebrum चे sensory आणि motor areas आहेत ते depress करतात and thereby they produces a anti-convulsant effect. Okay, so hence they act as an anti-convulsant. Phenobarbital is used in the combination with phenytoin to inhibit the epileptic convulsions. Okay, so epilepsy चे जे convulsions आहेत ते प्रिव्हेंट करण्यासाठी, इनिबिट करण्यासाठी जनरली phenytoin in combination with phenobarbital यूज केला जातं in epilepsy conditions. Okay, so this is all about the anticonvulsant effect of barbiturates. Okay, next action आपण already बघितली होती analgesic effect. Okay, so barbiturates does not produce a analgesic effect. Okay, so does not act as an analgesic, that's why they stimulates the pain sensation. Okay, and thereby they produces a hyperalgesia effect. Okay, so त्यांची जेव्हा टॉक्झिसिटी होते, in case of the toxicity or poisoning condition of barbiturates they produces a hyperalgia effect की ज्याच्यामध्ये पेन जे आहे ते मोर जे आहे पेन सेन्सेशन आहेत ते मोर अराईज होतात. ओके. नेक्स्ट आपण बघितलं तर रेस्पिरेटरी सिस्टीम. सो रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये त्याचा डिप्रेसंट इफेक्ट आहे की ज्याचा पॉयझनिंग इफेक्ट, पॉयझनिंग लाईक कंडिशन्स जेव्हा होते तेव्हा जनरली रेस्पिरेटरी कोलॅप्स होतं, कोमा, डेथ लाईक कंडिशन्स अराईज होतात. ओके. नेक्स्ट सिस्टीम आपण बघितली होती कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम. सो कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीमवर सुद्धा डिप्रेसंट ॲक्शन आहे. ओके. सो थेरॅपेटिक डोसला ते ब्लड प्रेशर जे आहे ते काय होतात किंवा हार्ट रेट आहे ते डिक्रीज केलं जातं, पण जेव्हा पॉयझनिंग लाईक कंडिशन्स होते तेव्हा काय होतं, हायपोटेन्शन्स, सिव्हिअर हायपोटेन्शन्स लाईक कंडिशन्स बॉडीमध्ये अराईज होतात. ओके. नेक्स्ट आपण बघितलं तर GI ट्रॅक्टवर. सो GI ट्रॅक्टची जी मोबिलिटी आहे, पेरिस्टाल्सिस मुवमेंट जे आहे ते काय होतात, जनरली पॅरालाइज इफेक्ट केला जातो किंवा डिमिनिश केला जातं अँड देअर बाय त्याचे जे टॉक्झिक डोसेस आहेत ते काय करतात, पेरिस्टाल्सिस जे आहेत ते स्टॉप करतात आणि त्याच्यामुळे टॉक्झिक इफेक्ट बॉडीवर दिसून येतात. ओके. नेक्स्ट आपण सिस्टम बघितली होती किडनीमध्ये अँटीडायुरेटिक हार्मोन्स जे आहे त्याचं प्रोडक्शन स्टिम्युलेट केलं जातं. ओके. आणि ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट जो आहे तो काय केला जातो, डिक्रीज केला जातो. त्याच्यामुळे काय होतं, युरिनचं जे आउटपुट आहे ते काय होतं, डिक्रीज होतं. हे थेरॅपेटिक डोसला झालं. जेव्हा पॉयझनिंग लाईक कंडिशन्स असते, हायर डोस होतो जेव्हा बार्बिट्युरेट्सचा, दॅट लीड्स इन टू द ऑलिगोयुरिया. ओके. दॅट इज डिस्कम्फर्ट इन युरिनेशन्स. ओके. युरिनेशन्स होऊ शकत नाही त्या कंडिशनला ऑलिगोयुरिया म्हणतात आणि ही जनरली बार्बिट्युरेट्स पॉयझनिंगमध्ये दिसून येतं. ओके. नेक्स्ट आपण लिव्हरवर त्याचा इफेक्ट बघितला होता. बार्बिट्युरेट्स काय करतात, जे मायक्रोझोमल्स एन्झाईम्स आहेत विच इज एसेन्शियल टू मेटाबॉलिझम. ओके. मेटाबॉलिझमसाठी जे एसेन्शियल एन्झाईम आहेत त्यांचं प्रोडक्शन जे आहे ते स्टिम्युलेट करतात आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यांचं स्वतःचं जे मेटाबॉलिझमची प्रोसेस आहे, डिग्रेडेशनची जी प्रोसेस आहे ती काय होते, मोर एनहान्स होते अँड दॅट रिझल्ट्स इन टू द डिक्रीज ॲक्टिव्हिटी ऑफ बार्बिट्युरेट्स आणि त्याच्यामुळे टॉलरन्स लाईक इफेक्ट दिसून येतात. त्या डोसला बॉडी जी आहे तिचा रिस्पॉन्स देऊ शकत नाही आहे आणि त्याच्यामुळे डोस इन्क्रीज करण्याची गरज जी आहे ती लागते इन केस ऑफ बार्बिट्युरेट्स. ओके. So these all related to the pharmacological actions of barbiturates. Okay. Next आपल्याला प्रोसीड करायचं आहे ॲडवर्स इफेक्ट ऑफ बार्बिट्युरेट्स. ओके. सो फर्स्ट आहे इंटॉलरन्स. ओके. नेक्स्ट आहे ॲनिमिया, डिप्रेस फिटल रेस्पिरेशन, ड्रग ऑटोमॅटिझम,
टॉलरन्स, ओके. त्याच्यानंतर डिपेंडन्स आहे, ॲक्यूट बार्बिच्युरेट्स पॉयझनिंग आहे. ओके. सो दीज आर द ॲडवर्स इफेक्ट ऑफ बार्बिच्युरेट्स. ओके. सो फर्स्ट बघूया आपण इनटॉलरन्स. सो इनटॉलरन्स दॅट इन्क्लूड्स द एक्साइटमेंट, okay, vomiting, nausea, headache and diarrhea. Okay, so all these effects are related to the intolerance adverse effect of barbiturates. Okay, so त्याच्यामध्ये काय काय आहे तर एक्साइटमेंट दिसून येणार आहे, वॉमिटिंग लाईक सिम्पटम्स दिसून येणार आहेत, नौशिया, हेडॅक, डायोरिया. ओके. सो दीज आर द कॉमन ॲडवर्स इफेक्ट ऑफ बार्बिच्युरेट्स. ओके. नेक्स्ट आहे ॲनेमिया. ओके. सो द प्रोलॉंग ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ फिनोबार्बिटोन दॅट लीड्स इन टू द ॲनेमिया. ओके. सो बार्बिच्युरेट्स कॅटेगरीचा जो फिनोबार्बिटोन ड्रग आहे त्याचं जर प्रोलॉंग ॲडमिनिस्ट्रेशन बॉडीमध्ये झालं तर हिमोलायसिस और ॲनेमिया लाईक कंडिशन्स अराईज होण्याचे चान्सेस आहेत. ओके. सो ॲनेमिया हा जो साईड इफेक्ट आहे विच इज रिलेटेड टू अ फिनोबार्बिटोन ड्रग. ओके. नेक्स्ट आहे आपल्याला बघायचं आहे डिप्रेस fetal respirations. Okay, so barbiturates generally given to the woman during the labor or pregnancy that may depress the fetal respirations. Okay, so respiratory system वर barbiturates चा इफेक्ट जो आहे तो डिप्रेसंट आहे. ओके. सो त्याच्यामुळे बार्बिच्युरेट्स जर प्रेग्नेंट वुमनला दिलं गेलं ड्युरिंग द लेबर पेन दिलं गेलं दॅट रिझल्ट्स इन टू द डिप्रेशन ऑफ फिटल रेस्पायरेशन्स. ओके. सो फिटलचं रेस्पायरेशन डिप्रेस होण्याचे चान्सेस आहेत, फिटलची डेथ होण्याचे चान्सेस जे आहेत ते दिसून येतील. ओके. नेक्स्ट आहे ड्रग ऑटोमॅटिझम. ओके. सो याच्यामध्ये काय सांगितलं आहे barbiturates when used as an hypnotic because of forgetfulness the patient may repeatedly take it at night and poison himself and this is called as drug automatism. ओके. सो जनरली काय आहे बार्बिच्युरेट्सचा जो इफेक्ट आहे तो काय आहे CNSवर डिप्रेशन इफेक्ट आहे. ओके. ॲम्नेशिया इफेक्ट प्रोड्यूस करतो, त्याच्यामुळे पेशंटचा मेमरी लॉस होण्याचे चान्सेस जे आहेत रिव्हर्सिबल टाईप जो इफेक्ट आहे तो दिसून येणार आहे. ओके. सो त्याच्यामुळे पेशंटला कधी कधी काय होतं की आठवत नाही की त्यांनी ती गोळी घेतली आहे की नाही आणि तो पुन्हा तो गोळी घेतो. ओके. सो देअर विल बी अ चान्सेस ऑफ ओव्हरडोस. ओके. ड्यू टू द ॲम्नेसिया इफेक्ट ऑर द फॉरगेटफुलनेस इफेक्ट ऑफ दॅट बार्बिच्युरेट्स. ओके. सो त्याच्यामुळे काय होणार आहे पेशंट रिपीटेड ड्रग घेणार आहे, डबल कॉन्सन्ट्रेशनमध्ये जाणार आहे, ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार आहे आणि दॅट रिझल्ट्स इन टू द पॉयझनिंग लाईक कंडिशन्स. ओके. सो हळूहळू तो ड्रग जो आहे तो पॉयझनस इफेक्ट त्या बॉडीवर प्रोड्यूस करणार आहे अँड दॅट इफेक्ट इज नोन ॲज ऑटोमॅटिझम. ओके. ऑटोमॅटिझम म्हणजे काय तर त्याचाच इफेक्ट आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉरगेटफुलनेस और ॲम्नेसिया अँड दॅट लीड्स इन टू द रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ दॅट ड्रग. ओके. अँड दॅट रिझल्ट्स इन टू द poisoning effect of that particular drug into that particular individual. Okay. So these effects or this phenomena is known as automatism. Okay. Next is that tolerance. So repeated administration that develops the tolerance because of increased metabolism of drug by microsomal enzymes of the liver, adaptation of nervous system to the drug. Okay. जनरली नर्वस सिस्टीमचं ॲडॅप्टेशन हा एक इफेक्ट आहे आणि फर्स्ट आपण इफेक्ट आहे तो लिव्हरमध्ये ऑलरेडी बघितलेला आहे की मेटाबॉलिक रेट इन्क्रीज झाल्यामुळे त्याचं मेटाबॉलिझम लवकर होणार आहे, त्याचं डिग्रेडेशन लवकर होणार आहे आणि त्याच्यामुळे ड्रगची जी ॲक्शन आहे ती मिळणार नाही आहे त्या पर्टिक्युलर डोसला. ओके. सो त्याच्यामुळे हे दोन रिझन्स आहेत की त्याच्यामुळे टॉलरन्स त्या ड्रगचा अराईज होतो, बार्बिच्युरेट्सचा टॉलरन्स जो आहे तो बॉडीमध्ये दिसून येतो. ओके. फर्स्ट रिझन आहे लिव्हरवर त्याची ॲक्शन असल्यामुळे मेटाबॉलिझम डिग्रेडेशन त्याचं फास्ट होणार आहे. ओके. अँड दॅट रिझल्ट्स इन टू द टॉलरन्स. ओके. नेक्स्ट आहे ॲडॅप्टेशन ऑफ नर्वस सिस्टीम टू द ड्रग. ओके. सो नर्वस सिस्टीमची जे ॲडॅप्टेशन आहे ती त्या पर्टिक्युलर ड्रग डोसच्या ॲक्शनला होणार आहे, त्याच्यामुळे त्या ड्रगच्या त्या डोसला ती नर्वस सिस्टीमवर कोणताही इफेक्ट दिसून येणार नाही आहे. ओके. सो त्या डोससाठी तो नर्वस सिस्टीम ॲडॅप्ट झालेली असणार आहे, तिने त्याच्या स्वतःमध्ये स्ट्रक्चरल चेंजेस करून ॲडॅप्टेशन झालेलं असणार आहे आणि त्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर डोसला कोणताही इफेक्ट नर्वस सिस्टीमवर दिसून येणार नाही आणि ह्या केसमध्ये मग त्या ड्रगचा जो आहे तो डोस इन्क्रीज करणं गरजेचं होतं. ओके. सो इट ऑल्सो प्रोड्युसेस अ क्रॉस टॉलरन्स टू द अदर जनरल सेंट्रल नर्वस सिस्टीम डिप्रेसंट. ओके. सो टॉलरन्सचे आपण सब टाईप्स बघितलेले आहेत. सो क्रॉस टॉलरन्स अराईज करण्याचे चान्सेस जे आहेत ते त्याची जनरल CNS सिस्टीमवर डिप्रेसंट ॲक्शन असल्यामुळे टॉलरन्समध्ये क्रॉस टॉलरन्स हा इफेक्ट मेजरली दिसून येतो. ओके. नेक्स्ट आहे ॲडवर्स इफेक्ट दॅट इज डिपेंडन्स. ओके. सो बार्बिच्युरेट्स ऑन द रिपीटेड यूज मे डेव्हलप
both psychological and physical dependence. ओके, सो डिपेंडन्स म्हणजे काय, तर बॉडी जी आहे ती टोटली त्या ड्रगवर डिपेंड राहते. ओके, सो त्याच्यामुळे जर एखादा दिवस जरी आपण तो ड्रग घेतला नाही, दॅट रिझल्ट्स इन टू द विड्रॉवल सिम्टम्स. ओके, सो विड्रॉवल सिम्टम्स अराईज व्हायला सुरुवात होते. ओके, सो त्याच्यामुळे तो ड्रग घेणं गरजेचं होतं. ओके, टू अवॉइड द दॅट विड्रॉवल अनवॉन्टेड विड्रॉवल सिम्टम्स ऑफ दॅट पर्टिक्युलर ड्रग. ओके, सो त्याच्यामुळे बार्बिच्युरेट्स CNS ॲक्टिंग ड्रग आहे, हिप्नॉटिक आणि सिडेटिव्ह कॅटेगरीचा आहे. सो हिप्नॉटिक आणि सिडेटिव्ह कॅटेगरीचे जे ड्रग्ज आहेत त्यांच्यामध्ये जनरली डिपेंडन्स, ड्रग डिपेंडन्स हा सर्वच ड्रगमध्ये दिसून येतो. ओके, सो बार्बिच्युरेट्सचं रिपीटेड ॲडमिनिस्टर झाल्यामुळे बोथ सायकोलॉजिकल आणि फिजिकल, म्हणजे सायकोलॉजिकली पण बॉडी साथ देत नाही जर ड्रग स्टॉप केला तर, आणि फिजिकलीसुद्धा बॉडी साथ देत नाही. त्याच्यामुळे कंटिन्युएशन रिक्वायर्ड आहे. ओके, so there will be chances of physical and mental dependence on repeated administration of drug. Okay, so there when the withdrawal of drug, that maybe results into the difficulty. Okay, generally because of insomnia or disturbed sleep, that results into the rebound increase the REM sleep. Okay, so generally जेव्हा विड्रॉ होणार आहे ड्रग, जेव्हा घ्यायचं आपण स्टॉप करणार आहे, दॅट रिझल्ट्स इन टू द डिस्टर्बन्सेस इन टू द स्लीप. ओके, स्लीपमध्ये डिस्टर्बन्सेस होणार आहेत, किंवा मग REM जी स्लीप आहे त्याचा जो पिरियड बार्बिच्युरेट्स डिक्रीज करत होते तो काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे स्लीपचं जे नॉर्मल मेकॅनिझम आहे ते अल्टर्ड होणार आहे. ओके, सो त्याच्यामध्ये इम्पॅरमेंट येणार आहे. सो द विड्रॉवल सिम्टम्स दॅट इन्क्लूड्स द विकनेस. ओके, विकनेस लाईक कंडिशन्स बॉडीमध्ये दिसून येणार आहे. त्याच्यामध्ये ट्रिमर्स दिसणार आहेत, एन्झायटी दिसून येणार आहे, एक्साइटमेंट और इवन कन्वर्जन्स आर ऑल्सो सीन इन टू द डिपेंडन्स कंडिशन्स. ओके, सो जेव्हा ड्रगचं स्टॉपेज होणार आहे, ड्रग घ्यायचं जेव्हा बंद करणार आहे, तेव्हा सिम्टम्स विकनेस बॉडीला जाणवणार आहे. ओके, ट्रिमर्स दिसून येणार आहेत, एन्झायटी दिसणार आहे, एक्साइटमेंट दिसून येणार आहे, कन्वर्जन्स दिसून येणार आहेत. ओके, so these effects which is generally associated with the dependence effect of that barbiturates. Okay, next आहे that is acute barbiturate poisoning. So इट्स रिलेटेड टू द बार्बिच्युरेट्स पॉयझनिंग, की जेव्हा बार्बिच्युरेट्सचा डोस बॉडीमध्ये इन्क्रीज होणार आहे, दॅट रिझल्ट्स इन टू द ॲक्यूट बार्बिच्युरेट्स पॉयझनिंग. ओके, सो ॲक्सिडेंटल ओव्हरडोस ऑर द कन्झम्पशन ऑफ सुसायडल इंटेन्शन्सने किंवा चुकून ॲक्सिडेंटली जेव्हा ओव्हरडोस होणार आहे बार्बिच्युरेट्सचा, दॅट रिझल्ट्स इन टू द बार्बिच्युरेट्स पॉयझनिंग. ओके, सो झोपेच्या गोळ्या वगैरे जे पेशंट्स घेतात, ओके, दॅट इज इन केस ऑफ इंटेन्शनली सुसायडल. ओके, सुसाईड करायचं जर इंटेन्शन असेल किंवा मग चुकून ॲक्सिडेंटली जेव्हा ओव्हरडोस होणार आहे, दॅट रिझल्ट्स इन टू द, तेव्हा त्या कंडिशनमध्ये बार्बिच्युरेट्स पॉयझनिंग बॉडीमध्ये होणार आहे. सो द कॅरेक्टरिस्टिक्स पॉयझनिंग आर वीक, but the rapid pulse, shallow breathing, cold skin and paralytic dilation of pupils. Okay, all these symptoms are seen in acute barbiturates poisoning. Okay, so the fatal complications are lastly there will be a respiratory and renal. Okay, so respiratory system आणि renal system वर ह्याचे fatals effect दिसून येणार आहेत. Okay, so this is all related to acute barbiturates poisoning. Okay, so barbiturate poisoning मध्ये आपण बघितलेलं आहे की पल्स जे आहे ते इन्क्रीज होणार आहे, ब्रीदिंग जे आहे ते शॅलो होणार आहे, स्किन पूर्णपणे कोल्ड पडते, पॅरालायटिक ॲक्शन दिसून येते पेपल्सवर. ओके, and there will be a fatal complications that arises onto the respiratory system and renal system. Okay, so these are related with barbiturates poisoning. Okay, so barbiturates poisoning ची ट्रीटमेंट आता आपल्याला बघायचं आहे की जेव्हा ॲक्सिडेंटली असेल किंवा सुसाईडच्या इंटेन्शनने जेव्हा बार्बिच्युरेट्सचा ओव्हरडोस बॉडीमध्ये होणार आहे, तेव्हा त्याची ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट बॉडीमध्ये यूज केले जातात ते बघायचं आहे. सो फर्स्ट आहे गॅस्ट्रिक लवेज. Okay, so gastric lavage can be done with benefit of up to 6 to 12 hours post poison इंजेक्शन. ओके, सो जेव्हा पॉयझन घेतल्यानंतर 6 ते 12 तास जेव्हा 12 तास त्याचा इफेक्ट जो आहे तो गॅस्ट्रिक लेवेजचा मिळणार आहे. ओके, सो सिम्पल ॲस्पायरेशन ऑफ गॅस्ट्रिक कंटेंट इज हेल्पफुल इफ कॅरीड आउट विदिन 3 hours ऑफ बार्बिच्युरेट्स इंजेक्शन. ओके, बार्बिच्युरेट्स घेतल्यानंतर 3 hours जेव्हा आपण गॅस्ट्रिक लॅवेजची ट्रीटमेंट घेतो तेव्हाच त्याचा बेनिफिट, त्याचा जो इफेक्ट आहे अँटी पॉयझनिंगचा
अँटीडोट म्हणून तो गॅस्ट्रिक लॅवेज त्याची ॲक्शन शो करणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे काय करायला जातं, ॲस्पायरेशन ऑफ गॅस्ट्रिक इनटेक, गॅस्ट्रिक इन्स्टेक जे आहे त्याचं बॉडीच्या बाहेर ॲस्पायरेशन केलं जातं. ओके, गॅस्ट्रिक लॅवेज म्हणजे काय, तर पोट जे गॅस्ट्रिक GI ट्रॅक्टमध्ये काय आहे, ही जी फुलफिल होण्याची जी सेन्सेशन आहे बॉडीचं, ओके, की आता आपलं पोट फुल झालेलं आहे ते रिकामं करणं गरजेचं आहे. ओके, सो दिस ट्रीटमेंट गिवन बाय द गॅस्ट्रिक लॅवेज. ओके, सो ते पोट रिकामं करायचं, पोटाचं जे आतलं कंटेंट आहे ते बाहेर टाकायचं काम जे आहे ते गॅस्ट्रिक लॅवेज ट्रीटमेंटने दिलं जातं आणि त्याचा इफेक्ट जो आहे तो 6 to 12 हवर्ससाठी दिसून येतो आणि जनरली 3 हवर्समध्ये घेतल्यानंतरच तो त्याचे इफेक्ट शो करतो. ओके, नेक्स्ट आहे आपल्याला बघायचं आहे, दॅट इज ॲक्टिवेटेड चारकोल. ओके, सो ॲक्टिवेटेड चारकोल कॅन बी गिवन ॲट अ युज्युअल डोसेस. ओके, सो चारकोलची जी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, चारकोल इट इज ॲन ॲक्ट बाय द ॲडसॉप्शन मेकॅनिझम. ओके, ॲडसॉप्शन म्हणजे काय, तर सरफेस रिजनला जे आहे ते ॲब्सॉर्प्शन होतं, दॅट फिनॉमेना इज नोन ॲज ॲडसॉप्शन. ओके, सो चारकोलची पावडर जी आहे ती ॲडमिनिस्ट्रेट केली जाते आणि जे पॉयझनिंग कंटेंट जे आहे ते काय केलं जातं, त्या चारकोल पावडरच्या आउटर रिजनला आहे ते काय केलं जातं, ॲब्झॉर्ब करून घेतलं जातं आणि मग ते बॉडीतून बाहेर काढलं जातं. ओके, सो दिस इज रिलेटेड टू ट्रीटमेंट ॲक्टिवेटेड चारकोल. ओके, नेक्स्ट आहे फोर्स्ड अल्कलाइन डायुरेसिस. ओके, so forced alkaline diuresis is said to be a particularly helpful in the case of phenobarbital poisoning. ओके, सो जेव्हा फिनोबार्बिटॉनचं स्पेसिफिक पॉयझनिंग बॉडीला होणार आहे त्या कंडिशनमध्ये फोर्स्ड अल्कलाइन डायुरेसिस ही कंडिशन्स यूज केली जाते. ओके, सो बार्बिच्युरेट्स इंटॉक्सिकेशन रिड्युसेस द युरिन आउटपुट. आपल्याला माहिती आहे की बार्बिच्युरेट्सचं जेव्हा टॉक्सिक लेवल होणार आहे तेव्हा काय होणार आहे, बॉडीचं युरिन आउटपुट आहे ते काय होणार आहे, स्टॉप होतं. ओके, सो ॲज द अनबाउंड बार्बिच्युरेट्स इज पॅसिवली फिल्टर्ड इन टू द युरिन, द बार्बिच्युरेट्स एक्सक्रिशन कॅन बी इन्क्रीज बाय इन्क्रीजिंग द युरिन फ्लो बाय फोर्स्ड डायुरेसिस. ओके, सो फोर्स्ड डायुरेसिस हा इफेक्ट प्रोड्यूस केला जातो. ओके, किंवा अल्कलाइन जे एजंट्स आहेत म्हणजे बायकार्बोनेट्स वगैरे आहेत ते काय केले जातात, ॲडमिनिस्ट्रेट केले जातात. ओके, आणि त्याच्यामुळे युरिनचं अल्कलायझेशन इफेक्टमुळे काय होणार आहे, बार्बिच्युरेट्सचे हा जो ड्रग आहे की ज्याचं अल्कलाइन नेचर आहे, ड्यू टू द अल्कलाइन युरिन त्यांची जी सोल्युबिलिटी जी आहे ती काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके, अल्कलाइनमध्ये इझिली सोल्युबल होणार आहे आणि मग त्यांचा जो युरिन एक्सक्रिशनचा रेट आहे तो इन्क्रीज होणार आहे. ओके, नेक्स्ट फिनॉमेना ह्याच्यामध्ये युरिन अल्कलायझेशनमध्ये आपण बघू शकतो की डायुरेसिससुद्धा आहे. ओके, सो फोर्सफुली युरिन आउटपुट इन्क्रीज केल्यामुळे असे एजंट दिले जातात की जे युरिनचा आउटपुट इन्क्रीज केलं जातं आणि त्याच्यामुळे युरिनचं जे कंटेंट आहे ते काय होतं, मोस्ट क्वांटिटीमध्ये बाहेर टाकलं जातं आणि त्याच्या थ्रू जे पॉयझनिंगचं कंटेंट आहे ते सुद्धा निघून जातं. ओके, आणि त्याच्यामुळे पॉयझनिंग ओव्हरकम केलं जाऊ शकतं. ओके, सो डायुरेटिक्स एजंटमध्ये आपण बघू शकतो की मॅनिटॉल आहे, फ्रुसेमाइड ड्रग आहे विच इज जनरली यूज्ड इन केस ऑफ बार्बिच्युरेट पॉयझनिंग. ओके, सो शॉक कार्डियक फेल्युअर अँड रिनल इम्पेअरमेंट आर ॲब्सोल्यूट कॉन्ट्राइंडिकेशन फॉर फोर्स्ड डायुरेटिक. ओके, जरी फोर्स्ड डायुरेटिक्स आपण ही टेक्निक यूज करत असू तरी त्याचे जे कार्डियक फेल्युअरचे जे चान्सेस आहेत किंवा रिनल इम्पेअरमेंट होण्याचे चान्सेस आहेत ते जास्त आहेत. ओके, सो फोर्स्ड डायुरेसिस आहे त्याच्यामध्ये जो ड्रग यूज करणार आहे मॅनिटॉल असेल किंवा फ्रुसेमाइड असेल त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेट करताना प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. ओके, फोर्स्ड अल्कलाइन डायुरेसिसमध्ये आपण बघितलेलं आहे की अल्कलाइन ड्रग जे आहेत बायकार्बोनेट लाईक ड्रग्ज आहेत. ओके, so generally mild systematic alkalosis which reduces the plasma concentration of non-ionized drug and diffused form of barbiturates. Okay, so barbiturates जो आहे तो मोर अल्कलाइन नेचरमध्ये असल्यामुळे त्याचं इझिली अल्कलाइन युरिनमध्ये डिफ्युजन होऊ शकतं. दॅट लीड्स इन टू द विड्रॉल ऑफ बार्बिच्युरेट्स फ्रॉम द ब्रेन अँड cerebrospinal fluid. Okay, so that's why bicarbonate that is NaHCO3 is generally used for this purpose. So barbiturates are weak acids. One would assume that their reabsorption will be decreased if the urine is alkaline. Okay, so barbiturates जे नेचर आहे ते वीक ॲसिडिक नेचर आहे. सो त्याच्यामुळे काय होणार आहे, वीक ॲसिडिक नेचर असल्यामुळे ते अल्कलाइन युरिनमध्ये त्याचं काय आहे, न्यूट्रलायझेशन इफेक्ट दिसून येणार आहे आणि ते युरिनमधून पुन्हा त्याचं रिॲब्सॉर्प्शन होऊ शकत नाही, त्याचं न्यूट्रलायझेशन होणार आहे आणि अल्कलाइन युरिनमधून त्याचं जे काय आहे ते डायुरेसिस होणार आहे. ओके, सो इट इज मोस्ट इफेक्टिव्ह ओनली फॉर द लॉंग ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स. ओके, सो जे फोर्स्ड अल्कलाइन डायुरेसिस आहे, अल्कलायनायझेशन जे अँटीडोट म्हणून ही जी टेक्निक यूज करणार आहे ते जनरली कशामध्ये यूज होऊ शकतं, तर लॉंग ॲक्टिंग बार्बिच्युरेट्सच्या पॉयझनिंगमध्ये यूजफुल ठरतं. ओके,
सो ह्याच्यामध्ये आपण बघितलं अल्कलायझेशनमध्ये आपण बघितलेलं आहे की बार्बिच्युरेट्स जे आहेत ते वीक ॲसिडिक नेचरचे आहेत. वीक ॲसिडिक नेचर असल्यामुळे त्यांचं काय होणार आहे, अल्कलाईन अल्कलाईन आपण एजंट यूज करणार आहोत. सोडियम बायकार्बोनेट असेल, बायकार्बोनेट्स यूज करणार आहोत. त्याच्यामुळे ते काय करतात, युरिन मोर अल्कलाईन नेचरचं करतात आणि त्याच्यामुळे जे वीक ॲसिड्स आहेत ते अल्कलाईन युरिनमधून इझिली इलिमिनेट केले जाऊ शकतात. ओके, हे आपण इलिमिनेशनची जी मेकॅनिझम ऑफ फर्स्ट इंट्रोडक्टरी चॅप्टर बघितलेला आहे. इलिमिनेशन हा पार्ट जो बघितलेला आहे ADMEमध्ये. ओके, त्याच्यामध्ये आपण बघितलेला आहे की वीक ॲसिड अल्कलाईनमध्ये इझिली इलिमिनेट होतात. ओके, सो हा फिनॉमिना यूज करून अल्कलायझेशन ही टेक्निक ॲज अन अँटीडोट म्हणून यूज केली जाते. ओके, और पॉयझन ओव्हरकम करण्यासाठी अल्कलायझेशन ही यूज केलं जातं. ओके, नेक्स्ट आहे हिमोडायलिसिस और हिमोपरफ्युजन्स. ओके, सो जनरली हिमोडायलिसिस विच इज रिलेटेड टू द किडनी. ओके, सो किडनी मध्ये काय केलं जातं, किडनीचं जे हिमोडायलिसिसचे जे फंक्शन्स आहे किंवा हिमोपरफ्युजन आहे. ओके, सो असे एजंट यूज केले जातात दॅट यूज टू स्टिम्युलेट द किडनी फंक्शन्स. ओके, सो किडनीचं जे फंक्शन्स आहे ते स्टिम्युलेट करणारे एजंट्स ह्याच्यामध्ये यूज केले जातात आणि देअर बाय इन्क्रीजेस द हिमोडायलिसिस और हिमोपरफ्युजन कॅपेबिलिटी ऑफ किडनी. ओके, त्याच्यामुळे किंवा मग हिमोडायलिसिस किंवा हिमोपरफ्युजन्सच्या ह्या ज्या टेक्निक्स आहेत त्या यूज केल्या जातात. ओके, आपण आपल्याला माहिती आहे की ब्लड कॅन्सरचे जे पेशंट्स आहेत त्याच्यामध्ये डायलिसिस केलं जातं. ओके, सेम टेक्निक बार्बिच्युरेट्स पॉयझनिंगमध्ये यूज केली जाते आणि देअर बाय त्याचं जे म्हणजे प्लाझ्मामध्ये जे बार्बिच्युरेट्स पॉयझनिंग आहे, बार्बिच्युरेट्स ॲज अन टॉक्झिन प्रेझेंट आहे, ते काय केलं जातं, हिमोडायलिसिस और हिमोपरफ्युजन टेक्निकने काय केलं जातं, रिमूव्ह केलं जातं. ओके, सो दिस इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ बार्बिच्युरेट्स पॉयझनिंग. ओके, नेक्स्ट आहे सपोर्टिव्ह मेजर्स. ओके, सो त्याच्यामध्ये आहे सप्लिमेंटल ऑक्सिजन, इंट्युबेशन, असिस्टेड व्हेंटिलेशन्स और IV फ्लुइड्स. ओके, सो ऑल दीज आर सपोर्टिव्ह मेजर्स यूज टू ओव्हरकम द बार्बिच्युरेट्स पॉयझनिंग इफेक्ट. ओके, सो IV फ्लुइड जर आपण बघायला झालं तर दिस इज यूजफुल फॉर फोर्स्ड डायुरेसिस. ओके, सो आपल्याला माहिती आहे की सलाईन जेव्हा यूज केला जातो त्या पेशंटमध्ये युरिनचा जो आउटपुट आहे तो सुद्धा इन्क्रीज होतो. ओके, अँड जनरली forced diuresis to prevent the dehydration. So these are also useful for maintenance of blood volume, and the normal saline with dextrose is used for this purpose. Okay, so ब्लडचा जो व्हॉल्यूम आहे तो नॉर्मल ठेवण्यासाठी, अँड ऑल्सो डेक्स्ट्रोज हा जो ड्रग आहे ॲज अन IV बार्बिच्युरेट्स पॉयझनिंगमध्ये दिला जातं की जो डायुरेसिस इफेक्टसुद्धा शो करतो आणि बॉडीचं जे हायड्रेशन हे जे नॉर्मल मेकॅनिझम आहे ते सुद्धा रेग्युलेट केलं जातं विथ द हेल्प ऑफ IV इन्फ्युजन. ओके, ऑक्सिजन सप्लाय दिला जातो की जेव्हा ॲनॉक्झिया किंवा हायपोक्झिया लाईक कंडिशन जेव्हा अराईज होईल तेव्हा ऑक्सिजनचं सप्लाय बॉडीला मिळणं गरजेचं आहे. ओके, असिस्टेड व्हेंटिलेशन किंवा इंट्युबेशन्स आहे ते प्रोव्हाइड केलं जातं टू ओव्हरकम द बार्बिच्युरेट्स पॉयझनिंग. ओके, सो दीज आर द वेरियस ट्रीटमेंट यूज टू ओव्हरकम द बार्बिच्युरेट्स पॉयझनिंग. ओके, सो गॅस्ट्रिक लॅवेज बघितलेलं आहे, त्याच्यानंतर ॲक्टिवेटेड चारकोलची ट्रीटमेंट बघितलेली आहे आपण, नंतर फोर्स्ड अल्कलाईन डायुरेसिस बघितलेलं आहे, त्याच्यानंतर फोर्स्ड डायुरेसिस बघितलेलं आहे, हिमोडायलिसिस किंवा हिमोपरफ्युजन बघितलेलं आहे. ओके, नेक्स्ट सपोर्टिव्ह मेजर्स आपण डिफरंट काइंड ऑफ सपोर्टिव्ह मेजर्स बघितलेले आहे. ओके, सो व्हेंटिलेशन जे दिलेलं आहे इंट्युबेशन और असिस्टेड व्हेंटिलेशन. सो ॲडिक्वेट व्हेंटिलेशन्स जनरली मोस्ट इम्पॉर्टंट आहे बार्बिच्युरेटच्या ट्रीटमेंटमध्ये बार्बिच्युरेटचं इंटॉक्झिकेशन करण्यासाठी. ओके, इफ द रेस्पायरेशन इज नॉट मच अफेक्टेड इट कॅन बी गिवन बाय द नेझल कॅथेटर. ओके, सो जनरली नेझल कॅथेटरने जे आहे ते रेस्पायरेशन जे आहे ते प्रोव्हाइड केलं जातं. सो इंडोट्रॅकियल इंट्युबेशन्स इज परफॉर्म वेन द स्पॉन्टेनियस रेस्पायरेशन इज इनॲडिक्वेट. ओके, सो इंट्युबेशन्स जे आहे ते इंडोट्रॅकियल इंट्युबेशन्स यूज केलं जातं. ओके, सो पॉझिटिव्ह प्रेशर रेस्पायरेशन्स शुड बी यूज टू ट्रीट द हायपोव्हेंटिलेशन्स. ओके, सो जे रेस्पायरेटरी सिस्टीमचा जो इनिबिटरी इफेक्ट दिसून येतो दॅट कुड बी ओव्हरकम विथ द हेल्प ऑफ these intubations and assisted ventilation techniques. Okay, and thereby treat the hypoventilations effect of that barbiturates. Okay, so these are the various treatment used to overcome the barbiturates poisoning. Okay, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे थेरापेटिक युजेस. ओके, सो थेरापेटिक युजेसमध्ये आहे
फर्स्ट दिलेला आहे सिडेशन अँड हिप्नॉसिस. ओके, सो ॲज अँड सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक कॅटेगरीमध्ये आपण बार्बिच्युरेट्स बघतोय, मीन्स त्याचा तो मेजर यूज आहे. सो बार्बिच्युरेट्स वेअर यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ इनसोमनिया. ॲट प्रेझेंट बार्बिच्युरेट्स आर नॉट रिकमेंडेड. ओके, सो जनरली आत्ताच्या ह्याच्यामध्ये बार्बिच्युरेट्स रिकमेंड केले जात नाही, कारण का त्याचे पॉयझनिंगच्या जे आहेत किंवा साईड इफेक्ट्स जे आहेत ते मोर सिव्हिअर आहेत, मेजॉरिटी दिसून येतात. सो त्याच्यामुळे जनरली आत्ता बार्बिच्युरेट्स ॲज अँड हिप्नॉटिक सिडेटिव्ह ड्रग यूज केले जात नाही. ओके, पण जनरली इन्सोमनियाच्या ट्रीटमेंटमध्ये बार्बिच्युरेट्स आर मोर बेनिफिशियल्स. ओके, नेक्स्ट आहे जनरल ॲनास्थेशिया. So ultra short acting barbiturates that includes the thiopentone and methoexytones is used in the induction of general anesthesia. ओके, सो आपण त्याच्या फार्माकोलॉजिकल ॲक्शनमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की शॉर्ट ॲक्टिंग जे बार्बिच्युरेट्स आहेत ते जनरल ॲनास्थेटिक एजंट म्हणून यूज केले जातात. ओके, नेक्स्ट यूज आहे त्याचा अँटी कन्व्हल्संट. ओके, सो अँटी कन्व्हल्संट्समध्ये फिनोबार्बिटोन हॅज अँटी कन्व्हल्संट इफेक्ट अँड यूज इन द ट्रीटमेंट ऑफ स्टेटस इपिलेप्टिकस अँड जनरलाइज्ड टोनिक क्लोनिक सीझर्स. ओके, सो हे जे आहे ते आपल्याला इन डिटेल अँटी कन्व्हल्संट ड्रग जे आपण नेक्स्ट चॅप्टर बघणार आहोत त्याच्यामध्ये इन डिटेल बघायचं आहे. ओके, सो जनरली फिनोबार्बिटोन जो आहे बार्बिच्युरेट्स कॅटेगरीमध्ये तो ॲज अन अँटी कन्व्हल्संट म्हणून यूज केला जातो टू प्रिव्हेंट द कन्व्हल्जन्स ऑफ द बॉडी. ओके, कन्व्हल्जन्समध्ये आपण बघितलेलं आहे की बॉडीची जे व्हायोलंट रिॲक्शन्स आहे किंवा सडन आणि इरेग्युलर जे बॉडीचे मुवमेंट आहेत ते काय केले जातात, मिनिमाइज केले जातात किंवा ओव्हरकम केले जातात. ओके, नेक्स्ट आहे न्यूओनेटल जॉन्डिस अँड नॉन हिमोलायटिक टाईप. ओके, सो फिनोबार्बिटोन मे बी यूज टू रिड्यूस द सिरम बिलुरुबिन लेवल्स. ओके, सो जनरली फिनोबार्बिटोन जो आहे तो काय केला जातो, सिरममध्ये जी बिलुरुबिनची जी लेवल आहे ती डिक्रीज करण्यासाठी यूज केला जातो. सो दॅट्स वाय इट इंड्यूस द ग्लुकोरोनाइल ट्रान्सफरेज एन्झाईम हॅसन द मेटाबॉलिझम ऑफ बिलुरुबिन. ओके, सो जनरली निओनेटल जॉन्डिस लाईक कंडिशन्स आहे किंवा नॉन हिमोलायटिक टाईप जॉन्डिस आहे की ज्याच्यामध्ये बिलुरुबिनचं जे मेटाबॉलिझम आहे ते काय होतं, अल्टर होतं किंवा इम्पेअर होतं. ओके, सो ह्या कंडिशनमध्ये फिनोबार्बिटोन इफेक्टिव्ह आहे बिकॉज इट रिड्युसेस द सिरम बिलुरुबिन लेवल बाय इन्क्रीजिंग द मेटाबॉलिझम ऑफ दॅट बिलुरुबिन. बिलुरुबिनचं मेटाबॉलिझम इन्क्रीज करतं आणि त्याच्यामुळे काय होतं, बिलुरुबिनची जी लेवल आहे ती काय होते, रिड्यूस होते अँड इट कुड बी बेनिफिशियल इन केस ऑफ जॉन्डिस. ओके, निओनेटल जॉन्डिस अँड नॉन हिमोलायटिक टाईप ऑफ जॉन्डिस. ओके, नेक्स्ट आहे डायग्नोस्टिक एड अँड सायकियाट्री. ओके, सो IV thiopentone is सब ॲनास्थेटिक्स डोस प्रोड्यूस अ स्टेट ऑफ डीप स्टिडेशन. ओके, स्टिडेशनमध्ये आपण बघितलेलं आहे की थायोपेंटॉन यूज केला जातं. सो द पेशंट बिकम्स मोर क्युमिनेटिव्ह विच हेल्प्स इन डायग्नोस्टिक ऑफ सायकियाट्रिक डिसऑर्डर्स लाईक हिस्टेरिया. ओके, सो आपण बघितलेलं आहे की हिप्नॉटिझम वगैरे लाईक कंडिशन्स आहे की जिथे सायकियाट्रिक ट्रीटमेंटमध्ये हिप्नॉटिझम ही कंडिशन्स यूज केली जाते टू नो अबाउट द पेशंट हिस्ट्री. ओके, सो पेशंटकडून पेशंटच्या डिसीजची हिस्ट्री असेल किंवा कोणतेही असं असेल त्या पेशंटकडून ती इन्फॉर्मेशन बाहेर काढली जाते थ्रू द हिप्नॉटिझम. ओके, सो दॅट इफेक्ट इज यूज फॉर द थेरपी. ओके, सो डायग्नॉस्टिक एड आणि सायकियाट्रिक थेरपीसाठी जनरली बार्बिच्युरेट्स ड्रग जे आहेत ते यूज केले जातात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द थेरापेटिक यूजेस ऑफ द बार्बिच्युरेट्स. ओके, सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नॉन बार्बिच्युरेट्स ड्रग कंप्लीट करणार आहोत. सो नंतर आपला नेक्स्ट लेक्चरमध्ये आपला हा चॅप्टरसुद्धा संपणार आहे. ओके, सो ह्या चॅप्टरमध्ये आपण इन डिटेल बघितलेलं आहे बार्बिच्युरेट्स. ओके, सो मेजर ड्रग आहे त्याचे सब टाईप आपण बघितलेले आहेत. लॉंग ॲक्टिंग, इंटरमिजिएट ॲक्टिंग, शॉर्ट ॲक्टिंग आहे, अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग आहे. सो डिपेंडिंग अपॉन द ड्युरेशन ऑफ ॲक्शन दे अगेन क्लासिफाईड इन टू द सब क्लासेस. ओके, सो बार्बिच्युरेट्सची आपण मेजर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघितलेली आहे की ती गॅबा रिसेप्टर थ्रू आहे. ओके, सो गाबा रिसेप्टरवर ॲक्शन, गॅबा रिसेप्टर त्यांचे ॲक्शन काय आहे तर ते ड्युरेशन ऑफ ॲक्शन ऑफ क्लोरीन चॅनल ओपनिंग ते इन्क्रीज करतात अँड देअर बाय दे इंड्युसेस अ इनिबिटरी इफेक्ट ऑन द बॉडी अँड इंड्युसेस द सिडेटिव्ह अँड हिप्नॉटिक इफेक्ट. ओके, सो त्याच्यानंतर आपण त्याच्या फार्माकोलॉजिकल ॲक्शन डिस्कस केलेले आहेत. सिडेटिव्ह ॲक्शन आहे, हिप्नॉटिक ॲक्शन आहे, ॲनास्थेटिक ॲक्शन आहे, अँटी कन्व्हल्संट इफेक्ट बघितलेला आहे. ओके, ॲनाल्जेसिक इफेक्ट तो प्रोड्यूस का करत नाही आहे हे बघितलेलं आहे. रेस्पायरेशन बघितलेलं आहे, रेस्पायरेटरी सिस्टीमवर इफेक्ट बघितलेला आहे, कार्डिओव्हास्क्युलर बघितलेला आहे. त्याच्यानंतर GI ट्रॅक्टवर आपण त्याचा इफेक्ट बघितलेला आहे. त्याच्यानंतर किडनी आहे, लिव्हर आहे. ओके, सो ह्या सगळ्या सिस्टीमवर
सिस्टीमवर फार्माकोलॉजिकल सिस्टीमवर त्याची कोणत्या फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहेत त्या आपण इन डिटेल बघितलेल्या आहेत. ओके, नेक्स्टली आपण बघितलेलं आहे ॲडवर्स इफेक्ट. ओके, सो त्याचे जे मेजर ॲडवर्स इफेक्ट आहेत, इनटॉलरन्स असेल किंवा मग ॲनेमिया प्रोड्यूस करतो किंवा फिटल रेस्पिरेटरी डिप्रेशन असेल. ओके, किंवा ऑटोमॅटिझम त्याचा इफेक्ट जो आहे, टॉलरन्स, डिपेंडन्स. ओके, त्याच्यानंतर आपण बार्बिच्युरेट्सचे ॲक्यूट पॉयझनिंगचे सिम्टम्स कसे होतं, का होतं, त्याचे सिम्टम्स काय आहेत हे बघितलेलं आहे. त्याच्यानंतर इन डिटेल आपण बार्बिच्युरेट पॉयझनिंगचे ट्रीटमेंट बघितलेले आहेत सगळ्या. त्याच्यामध्ये गॅस्ट्रिक लावायचं असेल किंवा इंडोट्रकियल इंट्युबेशन हे बघितलेलं आहे. त्याच्यानंतर डायुरेसिस बघितलेलं आहे, फोर्स डायुरेसिस असेल किंवा अल्कलायनायझेशन असेल किंवा IV फ्लुइड कशाचं बेनिफिशियल ठरतं फॉर द ट्रीटमेंट ऑफ बार्बिच्युरेट पॉयझनिंग हे बघितलेलं आहे. आणि लास्टली आपण बघितलेलं आहे थेरापेटिक यूज ऑफ बार्बिच्युरेट्स. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू बार्बिच्युरेट्स हा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आयदर त्याचं पॉयझनिंग असेल, त्याची ट्रीटमेंट असेल किंवा त्याचे थेरापेटिक यूज आहे, त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहे, त्याचे मोड ऑफ ॲक्शन आहे. ओके, सो ह्याच्यावर क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. ओके, सो ह्याच्यामध्ये तुम्हाला जर कोणता पार्ट कळला नसेल तर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा. ओके, मी तुम्हाला एक्सप्लेन करेन पुन्हा तो पार्ट. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बघितलेला हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. सो तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन सगळ्या टर्म समजून घेणं फार गरजेचं आहे. ओके, सो आत्ताचं लेक्चर मी इथेच थांबवते. थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.